प्रत्येक विद्यार्थ्याला आणि पालकांना हा प्रश्न पडला असेल की मला एक पर्टिक्युलर कोर्स करायचा आहे, तो पर्टिक्युलर कोर्स कोणत्या कॉलेजला आहे किंवा असे कोणते कॉलेजेस आहेत माझ्या जिल्ह्यामध्ये की जिथे हा कोर्स असू शकतो. म्हणजे कोणता कोर्स असेल किंवा कोणकोणती कॉलेजेस आहेत, मला ते कसं समजणार, या प्रश्नाचं एक साधं सरळ उत्तर मी तुम्हाला सांगतो की आत्ता सध्या 16 जूनपर्यंत तुम्ही फक्त फॉर्म भरण्याचा प्रयत्न करा आणि तो फॉर्म कन्फर्म करण्याचा प्रयत्न करा. फॉर्म भरला, तो कन्फर्म झाला, त्याच्यानंतर पहिली मेरिट लिस्ट लागेल. ती पहिली मेरिट लिस्टमध्ये काही मिस्टेक असतील तर त्या आपण दुरुस्त करू. त्यासाठीचा एक ग्रीव्हन्स पिरियड असतो आणि त्याच्यानंतर आपल्याला ऑप्शन फॉर्म भरण्याची तारीख मिळणार आहे. मग ऑप्शन फॉर्म भरत असताना तुम्हाला कोणता कोर्स पाहिजे आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये पाहिजे असं फक्त तुम्ही त्या सिस्टममध्ये तुमच्या फॉर्ममध्ये क्लिक करायचं आहे. समजा मला आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा कोर्स करायचा आहे आणि ठाणे जिल्ह्यामध्ये करायचा आहे, तर मग मी फक्त ठाणे जिल्हा आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा कोर्सला मला क्लिक करावं लागेल सिस्टममध्ये ऑप्शन फॉर्म भरत असताना. आणि सिस्टम काय करेल, मग ठाणे जिल्ह्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा कोर्स कोणत्या कोणत्या कॉलेजला आहे, सरकारी, नियमित सरकारी, मायनॉरिटी, नॉन मायनॉरिटी, ऑटोनॉमस, नॉन ऑटोनॉमस, या सर्व कॉलेजेसची माहिती तुम्हाला खाली देणार आहे. त्यामुळे तुम्ही कोणत्या जिल्ह्यात राहता आणि तिथे कोणती कॉलेजेस आहेत हे तुम्हाला आत्ता माहिती नाही आहे, काही फरक पडत नाही, कोणाला विचारण्याची गरज नाही आहे. तुम्हाला हवा असलेला कोर्स म्हणजे कम्प्युटर इंजिनिअरिंग, IT इंजिनिअरिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, तो कोणत्या कोणत्या कॉलेजमध्ये आहे हे आत्ता तुम्हाला माहिती असण्याची गरज नाही आहे. ऑप्शन फॉर्म भरत असताना आपल्याला सर्व काही आपल्या फॉर्ममध्ये दिसणार आहे. तुम्हाला फक्त सरकारी कॉलेजेसच माहिती करायचे असतील जळगाव जिल्ह्यामध्ये, ठाणे जिल्ह्यामध्ये किंवा इतर कुठल्याही जिल्ह्यामध्ये, तर फक्त तो जिल्हा आणि खाली गव्हर्नमेंट की प्रायव्हेट तुम्हाला क्लिक करायचं आहे. मग तुम्हाला फक्त गव्हर्नमेंट कॉलेजेसच पाहिजे असतील तर तुम्ही क्लिक करून कोणती कोणती गव्हर्नमेंट कॉलेजेस त्या ठाणे जिल्ह्यामध्ये आहे, ग्रँटेड कॉलेजेस कोणते कोणते आहेत त्याची लिस्ट खाली येणार आहे आणि त्या कॉलेजेसमध्ये कोणते कोणते कोर्सेस आहेत ते पण येणार आहे. त्याच्यामुळे आत्ता तुम्ही कोणाला विचारणं की मला हा कोर्स करायचा आहे, मग तो या कॉलेजमध्ये आहे का, मला जाऊन व्हिजिट करू दे आणि मग हे बघू दे, आता वेळ घालवण्यापेक्षा तुम्ही फक्त आत्ता 16 जूनपर्यंत फॉर्म भरा, तो कन्फर्म करून घ्या. तो कन्फर्म झालेला नाही आहे तर का झालेला नाही हे जाऊन प्रत्यक्ष चौकशी करा FC सेंटरला, कारण तुमचा फॉर्म कन्फर्म झाल्याशिवाय तुम्ही सिस्टममध्ये येऊ शकणार नाही. सो कोणता कोर्स कुठे आहे आणि कोणतं कॉलेज आहे हे जाणून घेण्याची तुर्तास तरी घाई करू नका. मी सर्व तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. गुड लक.